आपल्या सर्वांचं उस्मानाबाद न्यूजमध्ये स्वागत आहे। आपण धाराशिव नगरपालिके हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 ते 20 यामध्ये लोकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक प्रभागामध्ये जात आहोत। काल आपण पहिला असेल प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण लोकांच्या समस्या पाहिल्या होत्या। त्यानंतर आम्ही प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेलो होतो, पण काही नागरिकांशी संपर्क झाला नाही, पण ते आम्ही संपर्क करून तेही व्हिडिओ प्रकाशित करणार आहोत। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 ला चिटकून असणारा प्रभाग क्रमांक 4 मध्ये आता आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। तर चला पाहूया। आमच्या प्रभागात सर्वात मोठी समस्या नाली, रस्ते, लाईट ही आहे। गटारी काढायला माणसं येत नाहीत म्युन्सिपाल्टीचे। प्रत्येक जण येतो, विकास करू म्हणतो, मत घेतो, निघून जातो, तरी ही समस्या आहे। आपल्या प्रभागातल्या समस्या आहेत। पावसाळ्यामध्ये भयंकर त्रास होतो, पाणी जाण्यासाठी रस्ता नाही आहे, लाईटची सोय नाही आहे, काय नाही विकास करतो म्हणते प्रत्येक वेळेस। 20 वर्षापासून असं चाललेलं आहे। नाही ना, नाही घंटागाडी रोज येते का? येत नाही, 4 दिवसाला येते, कधी 8 दिवसाला येते। महत्वाची समस्या रस्ते नाल्याची। पावसाळ्यात पाण्याची विल्हेवाट नाही। 20 वर्षापासून हेच प्रॉब्लेम आहेत सगळे। घंटागाडी वेळेवर येत नाही, नाल्या साफसफाईला वेळेवर माणसं येत नाहीत। किती वर्ष झाले हे प्रॉब्लेम? 20 वर्षापासून मी तर राहतो इथं, ही समस्या आहे महत्वाची। रस्ते नाल्या, घरात पाणी येतं पावसाळ्यात, नाल्या साफसफाईला माणसं येत नाहीत। घंटागाडी वेळच्या वेळेला येत नाही, तर रोज येत नाही। लेकरांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे आहे का? नाही नाही, बगीचा वगैरे काय नाही। आपण या प्रभागामध्ये राहतो। हा प्रभाग कोणता आहे, गल्ली कोणती आहे? मी तर 30 वर्ष झाली इथं राहतो। गल्ली काय आहे? नाली नाही, काय नाही। गल्ली कोणती आहे? हे गालिबनगर, हा, गालिबनगर। हा, हो। रोड नाही? रोड कुठं? रोडच नाही ना। पाणी किती दिवसाला येते? पाणी येतं 8 दिवसाला एकदा, 15 दिवसाला कधी। घंटागाडी रोज येते? रोज येत नाही, 2-4 दिवसाला एकदा, कधी 8 दिवस, कधी काय, त्यांच्या मनावर आहे ना। समस्या आपल्या प्रभागामध्ये प्रभाग नंबर 4 या प्रभागामध्ये 30 वर्ष झाले आम्ही राहतो। 30 वर्षामध्ये कमीत कमी इथून नगराध्यक्ष झालेले आहेत, स्टँडिंग नगरसेवक जे आहेत त्यांचे तर चेहरे सुद्धा माहीत नाहीत। आणि पावसाळ्यात घरात पाणी गेल्यानंतर घराची त्रास होत आहे ती इथल्या नागरिकांना माहीत आहे, तर कुणी लक्ष देत नाहीत। नगरपालिका नाही, घंटागाडी तर येतच नाही, वर्षातून एकदा येते, ती बी नुसता आवाज करून बाहेरच्या बाहेर जाते। आमच्या सोबत 30 वर्ष झाले नुसतं आश्वासन चालू आहेत। कोणती गल्ली आहे? गालिबनगर, सुलतानपुरा, शिरीन कॉलनी, ही 3 गल्ल्यामधले प्रत्येक नागरिकांना त्रास आहे रोडचा। नमाजला जाणारे जी लोक आहेत 5 टाइम, परवा एक जण पडलं गाडीवरून, त्याचा हात फ्रॅक्चर झाला, ह्याची जिम्मेदारी कोण घेणार? तरी आम्ही सगळ्यांनीही ठरवलंय अगोदर आमच्या गल्लीचा विकास ही झालाच पाहिजे। आम्हाला पार्टीहून घेणं देणं नाही, माणसं राहते तिथं, जनावरं राहत नाहीत, ही लक्षात घ्यायला पाहिजे। येणारी सरकार आणि असलेली बी सरकार त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा माणसं राहते तिथं, टॅक्स भरताव, आम्ही नळपट्टी भरताव, घरपट्टी भरताव, लाईट बिल भरताव। आमच्यासोबत का बाजूच्या गल्लीमध्ये रोड आहेत, नाले आहेत, का आमच्यासोबत का दुजापन करतात? हा, आम्हाला मतदानाच्या टायमाला मतदान मागायला येतात आणि करणारे वेगळीकडं। प्रत्येक वेळेस बापू साळुंखे हा आमच्या वॉर्डामध्ये पळत येतो, आमच्या समस्या बघतो, तो का नगरसेवक नाही, समाजकार्य करत आहे, ती आमच्यासाठी येत आहे ती। आणि जी स्टँडिंग नगरसेवक आहेत ती कुठं बिळात लपून बसलेत, त्यांना फक्त मतदान पाहिजे। आणि आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या गल्लीचा विकास झाला तरच आम्ही मतदान करणार। यहाँ कैसा है, घर में पानी घुसता है। एक तो कितने साल से हम 93 भूकंप हुआ, जब हम पलट आला, जब से हम पानी में थे। हाँ बोलो क्या करने का, जाते हैं बैठते हैं वहाँ चर्चा करते हैं, कौन ने मतदान आया होता, जाते हैं बोलते हैं कि हम रोड़ा करेंगे, ये करेंगे। अब हमारे को 60 साल की उम्र की पगार मिलती, बोलते हम क्या करते, जाना मतदान ना बोलते, हमारी पगार बंद हुई बोल के, ये मतलब से हम जाते हैं, पर हमारा कुछ करते भी नहीं उन्होंने। हमें तो मतदान का कभी बंद नहीं करते। अब हमें एक ही करके आप डालने वाले नहीं, हमारी पगार हुई तो हुई बंद।
मतदान धान्य नहीं क्या घंटा गाड़ी रोज आती है यहाँ पे? नहीं आती कहाँ का आती कितने साल नहीं आती घंटा गाड़ी कचरे वाला कोई चीज पड़ती आतीच नहीं घंटा गाड़ी नाली सफाई करून जाते आणि कहाँ आते कहाँ आते नहीं आते नाली साफ करने कौन आते पानी ना रोज है बोलते कहाँ गए लगे बारी को तो पानी भी मिला ना कितने दिन बाद पानी पानी 8 दिन को छोड़ते और पानी नहीं तो पानी अभी हमारा अंदर रख दो बैरला सब खाली है कहाँ का पानी क्या है नाली नहीं है, तुम्हारे को यहाँ पे? नाली नहीं है, रोड नहीं है, यहाँ पे कहीं की सोई नहीं है। पूरा पानी जमा होता है पूरा रोड पे यहाँ पे। घंटा गाड़ी कितने दिन बाद घंटा गाड़ी भी नहीं आती, 15 दिन को एक गाड़ी आती घंटा गाड़ी। पानी रोज आता है? पानी 8 दिन को। और ये बच्चों का खेलने का बाग बगीचा वगैरह है कुछ क्या? नहीं है, बाग बगीचा नहीं है ना, क्या नहीं है। लाइट स्ट्रीट लाइट लाइट है। हाँ। इथल्या समस्या अशा आहेत की एकतर नगर परिषद काही लक्ष देत नाही, नाल्या व्यवस्थित नाहीत, नाल्या काढायला येत नाहीत कोणी, अजून पुन्हा ह्यातला चेंबर व्यवस्थित केलेले नाहीत, रस्ते नाहीत, पावसाळ्यात पाणी थांबलं तर 2-2 महिने पाणी हलत नाही इथून, जवळपास शाळा नाही, स्ट्रीट लाईट नाहीत खांबावर, भरपूर अडचणी आहेत की जे कारण नगर परिषद लक्ष देत नाही. लेकरांना खेळण्यासाठी काय आहे लेकरांसाठी खेळायला काहीच जागा नाही इथं, ना कोणता उद्योग आहे लेकरांसाठी खेळण्यासाठी, ना कुठलं स्पेस आहे, सगळे घाणच आहे इथं. वयस्कर माणसाला चालता येत नाही, ते असले रस्ते आहेत तिथले. किती वर्ष झाले तुला आता? आम्ही इथं कमीत कमी 25 वर्ष राहतो. 25 वर्षात काही डेव्हलपमेंट झालेलं नाही. गावामध्ये, या गल्लीमध्ये काय समस्या आहेत नेमकं रोज? समस्या म्हणजे 6-7 दिवसाला पाणी येतं नगर परिषदचं, उजनीचा नळ, पुन्हा हे का असं घाण कचरकुंडी येते 5-7 दिवसाला, पुन्हा आणि हे गार्डन हे स्वच्छ करून घ्यावं लागतं, इचू किड्याचं गवत हे हाय, असं हाय, दुसरं काय नाही. लाईट वगैरे आहे? लाईट मिळाली ह्या का इथं नाही, बाया संध्याकाळी फिरायला चालल्या ह्या का साप इकडून इकडं जाते ते, तर ह्या का इथं दारात कांडे नाही, असं आहे. गल्लीच्या समस्या काय मला काय माहित नसतं. घंटा गाडी रोज येते का? घंटा गाडी येते 8 दिवसाला, 6 दिवसाला, 5-6 दिवसाला येते. पाणी येते 6-7 दिवसाला, आठवड्यातून एकदा. नाली स्वच्छता रोज होती का? हम्म? नाली स्वच्छता होती का रोज? नाली स्वच्छता रोज होत नाही. किती दिवसाला होती? हम्म? किती दिवसाला होती? हे काय त्यांच्या मनावर आलं तर करते 10-15 दिवसाला एकदा एखादा माणूस येत.